राहुल गांधी यांच्या राज्यामध्ये आज 2 सभा पार पडणार आहे। राहुल गांधी यांची पहिली सभा नंदुरबारमध्ये होईल आणि त्या सभेची सुद्धा तयारी करण्यात आली आहे। तर राहुल गांधी यांची दुसरी सभा नांदेडमध्ये पार पडणार आहे। नांदेडमधील सभेतून राहुल गांधी अशोक चव्हाण यांच्यावर काय टीका करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत प्रशांत परदेशी आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। प्रशांत, कशा पद्धतीची तयारी करण्यात आली आहे? निश्चितच जर राहुल गांधी यांचा आजचा जर दौरा पाहिला आपण तर त्यांचा आजचा दौरा हा आदिवासी भागामध्ये आहे आणि हा जो कधी काळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता अशा नंदुरबारमध्ये आज त्यांची सभा संपन्न होणार आहे। सुरतवरून ते दुपारी 12 वाजेच्या दरम्यान हे नंदुरबारला येतील आणि नंदुरबार शहरातील जीटीपी मैदानावरती आपण आता पाहू शकतो की त्यांच्या सभेची जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे। जो महाविकास आघाडीचा अजेंडा आहे, महालक्ष्मी योजना असेल, कुटुंब रक्षण, समानतेची हमी आणि कृषी समृद्धी अशा जाहीरनाम्याचा प्रचार आणि प्रसार व्हावा या दृष्टिकोनातून पूर्ण मंच सजवण्यात आलेला आहे। महाराष्ट्र स्वाभिमान सभा असं या सभेला नाव देण्यात आलेलं आहे। नंदुरबार, शहादा, अक्कलकुवा, साक्री आणि नवापूर या मतदारसंघांच्या प्रचारासाठी राहुल गांधी इथे येत आहेत। लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आदिवासी समाज बांधवांनी खूप मोठ्या प्रमाणात काँग्रेसला समर्थन दिलेलं आहे। महाविकास आघाडीला मोठं समर्थन मिळालं होतं आणि तसंच समर्थन याही निवडणुकीत मिळावं यासाठी काँग्रेसने कंबर कसलेली आहे। निवडणुकीमध्ये प्रचाराचा धुरा उडवण्याचा प्रयत्न आता काँग्रेसकडनं केला जात आहे आणि त्याच दृष्टिकोनातून राहुल गांधी यांच्या सभेकडे पाहिलं जात आहे। आपण पाहू शकतो की भव्य असा मंडप या ठिकाणी उभारण्यात आलेला आहे। 5 विधानसभा मतदारसंघांचे कार्यकर्ते, नेते या ठिकाणी येतील। महाराष्ट्रातले प्रमुख नेते देखील या सभेला येणार आहेत आणि अवघ्या काही म्हणजे खूप शॉर्ट नोटीसमध्ये ही सभा संपन्न होत आहे। त्यामुळे या सभेला मोठी गर्दी होईल अशी एक शक्यता वर्तवली जात आहे आणि त्या दृष्टिकोनातून पोलिसांनी तयारी केलेली आहे। 1000पेक्षा अधिकचा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। राहुल गांधी संविधान, आदिवासी आरक्षण, हक्क आणि आरक्षण आणि हिंदुत्व या मुद्द्यांवरतीच आपलं भाषण करतायत। या नंदुरबारच्या सभेमध्ये नेमकं ते कुठल्या मुद्द्यांवरती भाषण केंद्रित करतात याकडेही सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। धन्यवाद प्रशांत, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।